करवंदाची चटणी तर आपण नेहमीच करतो, पण कधी या करवंदांचं आंबट गोड सार लटकत्या टोपात उकडताना बघितलंय? रानातलं जेवण म्हटलं की सगळंच कसं जुन्या पद्धतीचं. झाडाच्या फांदीला भक्कम तार बांधून त्यावर हा टोप लटकता ठेवलाय आणि खाली चुलीचा जाळ पेटतोय. आज आपण बनवतोय करवंदाची आमटी, ती सुद्धा अगदी मोजक्या साहित्यात. जास्त काही तामझाम नाही. तेल, जिरे, मोहरी आणि लसणाची खमंग फोडणी. रानातून वेचून आणलेला हा हिरवा मेवा जेव्हा या फोडणीत पडतो तेव्हा त्याचा दरवळ संपूर्ण परिसरात सुटतो. चवीपुरतं मीठ आणि आंबट गोड चवीचा समतोल राखण्यासाठी गुळाचा खडा. करवंदाचा अर्क त्या गरम पाण्यात उतरताना जो काही गडद रंग येतो त्याला तोड नाही. हे सगळं जेव्हा या लटकत्या टोपात एकजीव होतं तेव्हा तयार होतो एक असा अवीट मेळ जो थेट लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातो. गरमागरम भात आणि त्यावर ओतलेली ही करवंदाची दाटसर आमटी. ती आमटी नुसती सुद्धा पिऊ शकतो. वाह, असा बेत समोर असला की दुसरं काहीच नको असतं. निसर्गाच्या कुशीत झाडांच्या सावलीत बसून जेव्हा आपण हे वनभोजन करतो तेव्हा त्याची चव काही आवरच लागते. ही चव साधी नाही तर आपल्या मातीचा जिव्हाळा आहे. पण आजचं हे वनभोजन फक्त या आमटीपुरतं मर्यादित नाहीये. या वनभोजनाची खरी रंगत वाढवलीये ती घरून सोबतीला आलेल्या सुग्रास जेवणाने. आईने प्रेमाने दिलेली गरमागरम भाकरी, चुलीवरचं झणझणीत बांगड्याचं काळवण आणि सोबत अंडा फ्राय. जेव्हा रानातल्या या झाडाखाली हे सगळे पदार्थ एकत्र येतात तेव्हा पंचपक्वान्न सुद्धा या जेवणापुढे फिकी वाटतात. झाडाला टोप टांगून बनवलेला डोंगराच्या हिरव्या मैनेचा हा बेत आणि आमचं हे वनभोजन तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही सुद्धा असा रानमेवा नक्की शोधून काढा आणि ही साधी पण चविष्ट आमटी एकदा करून पहा. रानातल्या जेवणाची ती वेगळीच मजा तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आपल्या कोकणी संस्कृतीचा प्रवास असाच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.